नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा या आमच्या मालिकेत आपण जाणून घेत आहोत इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगणांच्या शौर्याची कथा। या मालिकेत रुद्रम्मा देवी यांच्या शौर्याविषयी आपण जाणून घेत आहोत। आज या मालिकेचा हा तिसरा भाग। मागच्या भागात आपण पाहिलं, काकतीय साम्राज्य पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत रुद्रम्मा देवी यांनी गजपतींच्या आणि पांड्यांच्या आक्रमणांना थोडक्यात परतावा दिला। किनारी, आंध्र आणि वेगींवरील रणभूमीत काकतीयांची सत्ता पुनर्स्थापित झाली, परंतु संकट अजून पूर्णपणे संपलेलं नव्हतं। सत्ता, युद्ध आणि निष्ठेच्या जटिल जाळ्यात रुद्रम्मा देवीची खरी कसोटी फक्त सुरू झाली होती। किनारी आंध्र, जे एकेकाळी गणपती देवांच्या साम्राज्याचा सर्वात मोठा भाग होता, तिथं गजपतींनी आपली उपस्थिती घट्ट रोवायला सुरुवात केली होती। त्याचा मुलगा प्रचंड महत्वाकांक्षी भानुदेव पहिला, त्यानं 1274च्या सुमारास वेंगीवर थेट आक्रमण केलं। त्याच्यासोबत होते ओडिशाचे मत्स्यप्रमुख अर्जुन देव आणि इतर सामंत। गजपतींची छाया वाढत होती, किनाऱ्यावरील किल्ले हादरत होते, पण रुद्रम्मा देवी मात्र खचल्या नाही। उलट खंबीरपणे या हल्ल्याला सामोऱ्या गेल्या। त्यांनी रणांगणावर पाठवले 2 पराक्रमी भाऊ, पोटी नायक आणि प्रोली नायक। कदाचित ही पहिलीच वेळ होती जेव्हा काकतीयांमधील हे गैर राजघराण्यातील योद्धे इतिहासाच्या मध्यभागी उभे राहिले। पोटी आणि प्रोली नायकांनी जबरदस्त प्रतिकार केला। त्यांच्या पराक्रमाला मिळालेली पदवीच सर्व काही सांगून जाते। गजपती मतमतंग सिंह म्हणजे हत्तीला हरवणारा सिंह, आणि दुसरी ओडियाराम मनमर्दन म्हणजे ओडिया राजाचा अभिमान चिरडणारा। या लढायांच्या मालिकेनंतर काकतीयांची सत्ता पुन्हा किनारपट्टीवर स्थिर झाली। गजपतींचा प्रभाव गोदावरी नदीच्या उत्तरेपर्यंतच मर्यादित राहिला, पण संकट अजून पूर्णपणे सावरलं नव्हतं। गणपती देवांच्या अखेरच्या कारकिर्दीत पांड्यांनी दक्षिणेकडे प्रचंड आक्रमण करून नेल्लोरसह काकतीय साम्राज्याचा मोठा भाग ताब्यात घेतला। त्यांच्या हाताखालील दास सरदार एक एक प्रदेश जिंकत होते। कायस्थ सरदार जन्निक देव हा गणपती देवाचा वफादार सरदार होता। त्याला उत्तरेकडील पानुगलपासून दक्षिणेकडील कैवरम कोटापर्यंत जमीन बहाल करण्यात आली, पण प्रत्यक्ष सत्ता ती पांड्यांच्या हातातील कठपुतळ्यांकडेच होती। रुद्रम्मा देवी सिंहासनावर बसताच त्यांच्या समोर प्रथम मोठं आव्हान होतं ते पांड्यांचा दबदबा मोडून काढणं। पांड्य राजपुत विक्रमाच्या शिलालेखात लिहिलं आहे, मी उत्तरेकडे प्रगती केली नाही कारण मला एका स्त्री राजाशी लढायचं नव्हतं। पण इतिहास सांगतो ही फक्त शब्दांची नाजूक आवरणं होती, कारण पांड्यांचा हा उत्तर धडाका रुद्रम्मा देवीनं परतवून लावला होता। काकतीयांनी एक एक करून गमावलेला प्रदेश परत मिळवायला सुरुवात केली। दख्खनच्या साम्राज्याला वाचवत उभी राहिलेली ती एक स्त्री, पण सिंहापेक्षा अधिक भीषण। रुद्रम्मा देवी दख्खनच्या इतिहासातील शौर्य आणि सामर्थ्याची अमर ज्योत होत्या। दख्खनचा इतिहास रक्तानं आणि शौर्यानं लिहिला गेला, आणि त्या पानांवर सुवर्णाक्षरात कोरलेलं नाव महाराणी रुद्रम्मा देवी। पण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात भयंकर आव्हान सेवना साम्राज्याचा सामर्थ्यवान राजा महादेव यादव राजा यांचं होतं। महादेवानं वारंगल किल्ल्याला दिला 15 दिवसांचा भीषण वेढा, पण काकतीय साम्राज्याचे द्वार ही सामान्य पायरी नव्हती। त्याच्या तटावर उभी होती रुद्रम्मा देवी, एक सैन्य नायिका, एक सम्राज्ञी। या वेढ्यातून रुद्रम्मा देवी कशा बाहेर पडल्या, त्यांच्या रणकौशल्यानं साम्राज्याला कसं वाचवलं, आणि या भीषण संकटाचा सामना करत त्या कशा इतिहासात अमर झाल्या, याविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात। आजचा हा भाग आणि आमची ही मालिका आपल्याला कशी वाटते याविषयी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक तसंच Instagram अकाउंटला फॉलो करा।